आमदार संदीप क्षीरसागर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। संदीपजी, खरं तर तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता, त्यानंतर आता स्वतःहून वाल्मिक कराड जो आहे तो शरण गेलेला आहे। आपली पहिली प्रतिक्रिया काय? सत्ताधारी म्हणतात की पोलिसांनी दबाव इतका तयार केला की त्यामुळे त्याला शरण येण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही। हे बघा, ह्याच्यामध्ये विषय काय आहे, आता ते जे काही जमा झाले हे तुमच्या माध्यमातूनच मला कळतंय। आणि ह्या खंडणीचा विषय जे मी पहिल्या दिवशीपासून जे मांडतोय किंवा त्यांच्या कुटुंबियाची किंवा त्या परिसराच्या लोकांची मागणी आहे की 302 मध्ये कट कारस्थान करण्यासाठी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। हॅलो, हां, बरं, तुम्हाला असं वाटतंय आता शरण गेल्यानंतर ही सगळी कारवाई सुरू होईल, 302 चा गुन्हा दाखल होऊ शकतो अशी शक्यता वाटते का तुम्हाला? मला ज्या पद्धतीने या सरकारच्या माध्यमातून या अधिवेशनामध्ये सीएम साहेब असतील, अजितदादा असतील, जे काही त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने अटक सुद्धा झाली आणि नवीन एसपी साहेब तिथं चार्ज घेतल्यापासून खूपसा बदल तिथं होताना दिसतोय। पण आमचं अजून सुद्धा त्याच्याकडे लक्ष आहे की 302 मध्ये कट कारस्थान मधून नाव आलं पाहिजे असेच आमचं त्याच्याकडून आहे। बरं, आता वाल्मिक कराड जो आहे तो शरण गेलाय, पण या संदर्भात बोलताना विरोधी पक्षातले बाकीचे नेते म्हणजे जितेंद्र आव्हाड असतील, अंबादास दानवे असतील, ते असं म्हणतात की हे पोलिसांचं फेल्युअर आहे, पोलिसांचं अपयश आहे। 22 दिवसात पोलिसांना वाल्मिक कराड सापडत नाही आणि शेवटी मग तो शरण येतो। तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? मी तुम्हाला तेच सांगतोय की हा जो काही प्रकार घडला हे आधीपासून हे जे लोक जिल्ह्याचं ज्यांनी वातावरण खराब केलं हे वाल्मिक कराड सारख्या लोकांनी जी सुरुवातीची जी परिस्थिती होती ती सभागृहामध्ये मांडल्यानंतर सर्व आमदार सर्वच पक्षाच्या आमदारांना या विषयावरती गंभीरपणे दिलं आणि सरकारने दखल सुद्धा घेतलेली आहे। पण आता त्यांना सुद्धा पुढच्या कारवाईला काय करतात ते ह्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि मला असं वाटतं ते थोडंसं एक ट्रॅकवरती लागायला पाहिजे हा विषय। बरं, एक आणखी प्रश्न असा पडतो, तुम्ही स्वतः बीड जिल्ह्यातल्या आमदारात म्हणून मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड हा आज शरण येणार होता। काल रात्री बीडमधून 150 गाड्यांमधून वाल्मिक कराडचे समर्थक पुण्यामध्ये आले होते। आज ज्यावेळी तो शरण जाईल त्यावेळी त्याला समर्थन देण्यासाठी म्हणून। तुम्हाला यातली काही माहिती आहे? नाही, मला ह्याच्यातली काही माहित नाही। मला तुमच्या माध्यमातून आता कळालं की रोजच काही ना काहीतरी बातमी येत होती की आज शरण होणार, म्हणजे आज सरेंडर होणार आहे, आज सरेंडर होणार आहे। मला आजही वाटत नव्हतं, पण ते माध्यमातून कळालं की आज त्यांनी कुठं पुण्याला इथे सरेंडर झालेले ते। बरं, धन्यवाद संदीप क्षीरसागरजी, तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली त्यासाठी।